चला बघा, तर सॉलिड स्टेट लेक्चर नंबर 5 आणि नेक्स्ट टॉपिक जो आपल्याला डिस्कस करायचा आहे तो आहे 3 डायमेन्शनल पॅकिंग. तर 3 डायमेन्शनल पॅकिंगमध्ये पण 3 असतात. कोणकोणती? ए ए टाईप, ए बी टाईप आणि ए बी सी टाईप असं सांगितलं होतं मी. मग आता 3 डायमेन्शनमधली ए टाईप म्हणजे काय? तर पहिले 2 डायमेन्शनवाली ए टाईप पॅकिंग घ्यायची. 2 डायमेन्शनवाली ए टाईप म्हणजे अशी ज्याच्यामध्ये पार्टिकलच्या खाली पार्टिकल असते. याला ए म्हटलं तर याला ए, याला पण काय म्हणा लागेल? ए म्हणा लागेल. म्हणजे हे 2 डायमेन्शनवाली ए टाईप पॅकिंग आहे. 2 डायमेन्शनवाली ए टाईप पॅकिंग आहे. हे घेतली मी. आता याला असं ठेवलं. आता परत मला काय करायचं आहे? 2 डायमेन्शनवाली ए टाईप पॅकिंग घ्यायची आहे. आणि ते कशी ठेवायची आहे की सेकंड, आता याला एक लेअर म्हणतो मी, याला नाव देतो ए. आता हे दुसरी लेअर. आता हे मी याच्यावर ठेवत आहे. कशा पद्धतीनं ठेवली पहा. स्पियरच्या वरती स्पियर म्हणजे पार्टिकलच्या वरती पार्टिकल. बघा, या पार्टिकलच्या वरती हा पार्टिकल. ओके, म्हणजे पार्टिकलच्या वरती पार्टिकल आहे. म्हणजे हे लेअर आणि हे लेअर कशी आहे? सेम आहे. समजा मी तिसरी लेअर घेतली, ते पण अशाच पद्धतीनं ठेवली. तिसरी लेअर, समजलं? हे तिसरी लेअर. तर आता बघा, या लेअरला जर तुम्ही ए म्हटलं तर याला पण ए आणि याला पण ए, कारण तिन्ही पण लेअर कशा आहेत? सारख्या आहेत. आता हे 3 डायमेन्शनल पॅकिंग आहे. कोणती पॅकिंग आहे? 3 डायमेन्शनल. 3 डायमेन्शनल का? कारण तुम्हाला 3 डायमेन्शन दिसू राहिल्या. कोणकोणत्या पहा? एक हे दिसू राहिली, दुसरी एक हे उभीवाली दिसू राहिली आणि एक हे अशीवाली. म्हणजे हे 1, हे 2 आणि हे 3. तर हे 3 डायमेन्शनल फिगर तयार झाली. तर समजून राहिलं का? 3 डायमेन्शनल फिगर तयार झाली म्हणजे हे अशीवाली फिगर तयार झाली. ओके, आता याच्यामध्ये या लेअरला ए म्हटलं तर हे पण ए आहे, हे पण ए आहे. म्हणजे तिन्ही पण लेअर कशा आहेत? सेम. म्हणजे 3 लेयर्स आर आयडेंटिकल आहे ना. ह्या तिन्ही पण लेअर आयडेंटिकल आहेत. तर ए टाईप पॅकिंगमध्ये ऑल लेयर्स आर आयडेंटिकल. सर्वच्या सर्व लेअर तुम्हाला एकसारख्या दिसतील म्हणजे आयडेंटिकल दिसतील. ओके, ऑल लेयर्स आर आयडेंटिकल. तर काय म्हणत आहे आता पहा. तर याच्यामध्ये स्क्वेअर पॅक लेयर शीट्स आर प्लेस एक्झॅक्टली अबोव वन अनादर. स्क्वेअर पॅक लेयर म्हणजे कोणत्या? ज्याच्यात स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे. स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणजे कोणती? ए ए ए ए टाईप. कोणती? 2 डायमेन्शन. ते घेतली आणि एक्झॅक्टली प्लेस एक्झॅक्टली अबोव वन अनादर, एकावर एक ठेवली जसं मी तुम्हाला ठेवून दाखवली. ओके, आणि लॅटिस द जनरेटेड इज सिम्पल क्युबिक लॅटिस है ना. जे स्ट्रक्चर तयार झालं त्याला काय म्हणतात? सिम्पल क्युबिक लॅटिस. अँड द युनिट सेल इज सिम्पल क्युबिक युनिट सेल. म्हणजे या अरेंजमेंटमध्ये ही जे अरेंजमेंट मी तुम्हाला सांगितली, ठीक आहे, ही जे अरेंजमेंट सांगितली, तर हे जे लॅटिस तयार झालं, याला आपण म्हणणार सिम्पल क्युबिक लॅटिस. आणि याची जर तुम्ही युनिट सेल बघितली, आता ते थोडी युनिट सेल पाहायला तुम्हाला हे अशी दिसेल. इथं एक काढून टाकतो मी लेअर. बघा, जर आता तुम्ही युनिट सेल बघितली तर हे वाली बघा. कोणती? हे कोणती युनिट सेल आहे? पहा बरं. हे पहा, हे पार्टिकल कुठं आहे? कॉर्नर. हा कॉर्नर, हा कॉर्नर, हा कॉर्नर. कॉर्नरला आहेत. इकडे हे कोणते आहेत? कॉर्नर. तर हे एवढा पार्ट जर तुम्ही काढला समजा एवढा एका याचा, तर तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसेल ते असं दिसेल ते स्ट्रक्चर. आणि याच्यात पार्टिकल फक्त कुठं दिसू राहिले? कॉर्नरला. म्हणजे हे कोणती युनिट सेल आहे? सिम्पल क्युबिक. म्हणजे हे जे लॅटिस आहे याला सिम्पल क्युबिक लॅटिस, आणि याची जे युनिट सेल आहे त्याला काय म्हणतात? सिम्पल क्युबिक युनिट सेल. ज्याच्यामध्ये पार्टिकल फक्त कुठं दिसतात? कॉर्नरला. आता हे जे तुम्हाला सध्या दिसू राहिलं, हे पार्टिकलच्या मध्ये ह्या लाईन्स दिसू राहिल्या. ह्या लाईन्स तुम्हाला दूर दिसू राहिल्या ना. पण ॲक्च्युअलमध्ये काय असते? ॲक्च्युअलमध्ये हे सगळे बॉल जे आहेत ते एकमेकाला चिटकलेले आहेत. ओके, कारण जसं या पॅकिंगमध्ये तुम्हाला दिसू राहिलं बघा, या पॅकिंगमध्ये हे जे बॉल्स आहेत हे सगळे एकमेकाला चिटकलेले आहेत. हा बॉल याला, हा बॉल याला. बघा, तर हे 4 बॉल दिसू राहिले तुम्हाला समोर. तर याच्यामध्ये असा मी आता ते याला असं जॉईन केलेलं आहे. तर हे ॲक्च्युअलमध्ये एकमेकाला चिटकलेले असतात का? कारण ते सॉलिड आहे ना. सॉलिडमध्ये पार्टिकल्स कसे असतात? क्लोजली पॅक. सॉलिडमध्ये पार्टिकल्स कसे असतात? क्लोजली पॅक. समजलं? ओके, तर ते असं दिसेल. आणि ते जे स्ट्रक्चर तयार होऊ राहिलं ते असं दिसेल तुम्हाला 3 डायमेन्शनमध्ये. ते काही काढता येणार नाही फिगर, 3D फिगर आहे. आणि युनिट सेल तुम्हाला अशी दिसेल ज्याच्यामध्ये पार्टिकल फक्त कुठं दिसत आहे? कॉर्नरला. आणि अशी अरेंजमेंट कोणामध्ये असते? पोलोनियम नावाच्या मेटलमध्ये. पोलोनियमचं जे
लॅटिस आहे ते कोणतं लॅटिस आहे? सिम्पल क्युबिक लॅटिस. तुम्हाला विचारू शकतात बाबा कोणत्या मेटलचं लॅटिस सिम्पल क्युबिक असते? कोणाचं असते? पोलोनियम. समजलं का? ए टाईप पॅकिंग समजली. हे सिम्पल, सगळ्या लेयर कशा आहेत? आयडेंटिकल. सगळ्या लेयर आयडेंटिकल, ऑल लेयर्स आर आयडेंटिकल. ठीक आहे, याला ए म्हटलं, हे पण ए, हे पण ए आणि हे पण ए. ओके. नंतर नेक्स्ट आता काय करायचं मला? दुसरी जे पॅकिंग बघायची आहे 3 डायमेन्शन पॅकिंग. पण 3 डायमेन्शन पॅकिंगमध्ये आता मला ए बी ए बी बघायचे. आता ए बी ए बी बघायचे म्हणजे मी काय करेल सांगा बरं? ए बी ए बीमध्ये काय करायला लागते? समजा हे लेयर, हे एक लेयर आहे. आता या लेयरच्या वरती मी दुसरी लेयर ठेवून आलो, पण दुसरी लेयर कशी ठेवली पहा. स्पियरच्या वरती स्पियर ठेवला तर काय म्हणतो आपण? अरे या बॉलच्या वरती बॉल ठेवला तर हे आहे तर हे पण आहे. पण मी काय करतो आता माहिती आहे का? आता स्पियरच्या वरती स्पियर नाही ठेवत. आता काय करतो? स्पियरच्या वरती स्पियर ठेवत नाही. आता इथं बघा हे होल्स दिसू राहिले, दिसू राहिले का? अरे हे होल्स दिसू राहिले ना, याला वॉइड म्हणतात. काय म्हणतात त्याला? वॉइड. आता मी सेकंड लेयर जेव्हा ठेवतो तेव्हा हे वॉइड कव्हर करतो. काय करतो? वॉइड कव्हर करतो. म्हणजे दुसरी लेयर हे अशी ठेवावी लागेल मला, ज्याच्यामध्ये मला पहिल्याचे वॉइड कव्हर करायला लागतील. समजलं का? अरे काय म्हणायचं आहे मला, समजलं का? आता ह्या 2 लेयर सारख्या आहेत का सांगा बरं? याला ए म्हटलं तर याला काय म्हणावं लागेल? बी. म्हणजे सेकंड लेयर जेव्हा मी ठेवतो आहे ना, तर पहिली ए आहे तर दुसरी बी आहे, कारण दोन्ही लेयर सारख्या नाही आहेत. सेकंड लेयर मी अशा पद्धतीनं ठेवली की फर्स्ट लेयरचे वॉइड किंवा डिप्रेशन कव्हर झाले पाहिजे. समजलं? सेकंड लेयर अशी ठेवायची की ज्यांना पहिल्या लेयरचे वॉइड किंवा डिप्रेशन कव्हर झाले. आता ह्या 2 लेयर सारख्या दिसू राहिल्या का? दिसू राहिल्या का सारख्या? नाही. ओके, ह्या 2 लेयर सारख्या नाही आहेत. तर एकीला ए म्हटलं, दुसरीला काय म्हणावं लागेल? बी म्हणावं लागेल. ठीक आहे. तर काय म्हणत आहे? लेयर ए पहिली असेल तर दुसरी लेयर बी असेल. तर हां, अजून एक महत्त्वाचं, आता हे जे आहे हे कोणती पॅकिंग आहे? 2 डायमेन्शन ए टाईप आहे. पण मला जी पाहिजे ते मला 2 डायमेन्शन ए बी ए बी पाहिजे. हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी सांगितलं ए आणि बी. ओके. पण ॲक्च्युअलमध्ये हे ए टाईप आहे, कारण इथं स्पियरच्या खाली स्पियर आहे. मला जी अरेंजमेंट पाहिजे ते कशी पाहिजे? मला ए टाईप पाहिजे का? आता मला 2 डायमेन्शनवाली ए बी ए बी पाहिजे. आणि 2 डायमेन्शनवाली जर ए बी ए बी पाहिजेत असेल तर ते कशी असते? 2 डायमेन्शनवाली ए बी ए बी कशी असते? आपल्याला जो स्पियर ठेवायचा आहे तो असा ठेवायचा आहे. समजलं का? समजला काय म्हटलं मी? तर याला ए म्हटलं तर याला बी म्हणावं लागेल की नाही? आता स्पियरच्या खाली स्पियर आहे का? नाही. म्हणजे 2 डायमेन्शनवाली अशीवाली पॅकिंग घ्यायची आहे मला. कोणती? ए बीवाली. कोणती? ए बीवाली. अशी हे पॅकिंग घ्यायची आहे. मग 2 डायमेन्शनवाली ए बी घेतली, मग तिला असं ठेवायचं. ओके. आता हे ए बीवाली एक झाली. आता अशी याच्यावर ठेवावं लागेल दुसरी. पण आता इथं जे वॉइड तयार झालं ते वॉइड पा कोणतं तयार झालं? वॉइड पा, हे वॉइड दिसू राहिलं? अरे दिसू राहिलं का? हां. आता हा पेननं तुम्हाला दिसतं ते. हे वॉइड जे आहे हे वॉइड किती जणांपासून बनेल आहे? 1 2 3. अरे तिघांपासून बनेल आहे ना? 1 2 3. तिघांपासून जे वॉइड बनलं आहे ना, हे वाला, या वॉइडला काय म्हणायचं? ट्रँग्युलर वॉइड. काय म्हणायचं याला? ट्रँग्युलर वॉइड. आणि जेव्हा मी याच्यावर दुसरी लेयर ठेवणार तर मला हे जे ट्रँग्युलर वॉइड आहेत हे ट्रँग्युलर वॉइड मला कव्हर करायचे आहेत. काय करायचे आहेत? हे ट्रँग्युलर वॉइड कव्हर. म्हणजे पुढची लेयर जेव्हा मी ठेवेल तेव्हा हे वॉइड कव्हर करायचे आहेत मला, हे वॉइड. आता हे थोडं इथं पॉसिबल नाही आहे. तुमच्या लक्षात आलं का? पण मला काय म्हणायचं आहे तर हे ए बी ए बी टाईप आहे ना, आणि ए बी ए बी टाईपमध्ये जे रिकामी जागा आहे हे वाली किंवा हे वाली, हे जे आहे हे ट्रँग्युलर वॉइड आहे. सेकंड लेयर ए बी ए बीवाली घेणार आणि त्यांना आपण हेच वॉइड काय करणार आहोत? कव्हर करणार आहोत. ओके. समजलं एवढं? ठीक आहे. बघा मग आता तर मी काय करतो, एक 2 डायमेन्शन मी तुम्हाला करून दाखवतो. आता काढून दाखवतो. पहिले एक मी लेयर घेतो. बघा आता समजा ही एक लेयर आहे माझ्याकडे. ओके. ही एक लेयर आहे. आता मी एक दुसरी लेयर घेतली. हे एक लेयर आहे. आता ही एक दुसरी लेयर घेतली मी. हे लेयर कशी ठेवायची आहे सांगा? हे लेयर कशी ठेवायची आहे?
बी पाहिजे मला, म्हणजे या डिप्रेशनमध्ये ठेवा लागेल इथं. अरे अशी नाही ठेवायची, अशी ठेवली तर दोन्ही सारख्या होतील, आहे की नाही. मला वेगळी पाहिजे म्हणजे इथं ठेवा लागेल. मग हे दुसरी लेयर मी इथं ठेवली आता. ओके, मग मी यालाच काय करतो आता, रिपीट करतो. याला जर रिपीट केलं तर हे असं येईल, या डिप्रेशनमध्ये ठेवा लागेल. ओके, अरे समजलं का. पहिली ए, दुसरी बी, तिसरी परत ए, चौथी बी. समजलं. म्हणजे ए बी हे घेतली मी 2 डायमेन्शनवाली. हे एक डायमेन्शन आणि हे दुसरे डायमेन्शन, 2 डायमेन्शन दिसून राहिल्या. तर हे 2 डायमेन्शन ए बी टाईप पॅकिंग आहे. आता या टोटल लेयरला मी ए म्हणतो. या टोटल लेयरला काय म्हणतो मी आता, ए. 2 डायमेन्शन ए बी घेतली. या टोटल लेयरला मी काय म्हणतो आता, ए म्हणतो. आता मी परत काय करतो बघा, हे जे टोटल लेयर ए घेतली मी, बघा आता या लेयरला मी ए म्हटलं. आता हे दुसरी लेयर आहे. मी पहिल्या लेयरच्या वर दुसरी लेयर कशी ठेवतो, तर हे जे वॉइड तुम्हाला दिसू राहिले कोणते वाले, हे कोणते वॉइड आहेत, जे मी तुम्हाला सांगितले 3 जणांपासून बनेल. म्हणजे कोणतं, ट्रँग्युलर वॉइड. कोणतं वॉइड आहे, ट्रँग्युलर वॉइड. तर आता मी जेव्हा सेकंड लेयर ठेवतो तेव्हा या फर्स्ट लेयरचे ट्रँग्युलर वॉइड कव्हर करतो. ठीक आहे, तर हे वॉइड समजा मी आता कव्हर करतो बघा. म्हणजे दुसरी लेयर ठेवली की हे ट्रँग्युलर वॉइड मला कव्हर करायचे आहे. दिसले. ओके, म्हणजे आता जर तुम्ही या लेयरचे नावं, समजा या लेयरला जर ए नाव दिलं तर या दुसऱ्याला काय द्यावं लागेल, बी. बरोबर आहे, 2 अलग अलग लेयर आहेत. म्हणजे सेकंड लेयर कशा पद्धतीनं ठेवली, फर्स्ट लेयरचे ट्रँग्युलर वॉइड मी कव्हर केले. पहिल्या लेयरला ए नाव दिलं तर दुसऱ्याला काय नाव द्यावं लागेल, बी नाव. दोन्ही लेयर अलग अलग आहेत. आता स्पियरच्या वरती स्पियर आहे का, नाही. पण जेव्हा तुम्ही सेकंड लेयर ठेवली की नाही, आता सेकंड लेयर ठेवल्यानंतर 2 प्रकारचे नवीन वॉइड तयार झाले. आता किती प्रकारचे, 2 प्रकारचे. कोणते आहेत ते 2 प्रकारचे बघा. एक जे वॉइड तुम्हाला दिसू राहिलं ते हे वालं दिसू राहिलं. दिसलं. किती जणांपासून आहे, 3 खालचे आणि 1 वरचा. चौघांपासून जे वॉइड तयार झालं त्याला म्हणायचं टेट्राहेड्रल वॉइड. काय म्हणतात त्याला, टेट्राहेड्रल वॉइड. समजलं का कोणता आहे ते, तर चौघांपासून जे तयार झालं ते टेट्राहेड्रल वॉइड. आता दुसरं अजून एक वॉइड तयार झालं. कोणतं वालं, हे. दिसलं काय, किती जणांपासून आहे, 6. खालचे 3 ऑरेंज आणि वरचे 3 ग्रीन. टोटल 6 जणांपासून जे वॉइड तयार झालं त्याला म्हणतात ऑक्टाहेड्रल वॉइड. काय म्हणतात त्याला, ऑक्टाहेड्रल वॉइड. काय म्हणतात त्याला, ऑक्टाहेड्रल वॉइड. ठीक आहे, कोणतं, ऑक्टाहेड्रल वॉइड. बघा 3 जणांपासून हे असं, हे 3 होते. अरे होते ना. हे समजा खालचे ऑरेंजवाले 3 आहेत. कोणते, ऑरेंजवाले 3 आहेत. आणि आता अजून एक आहे बघा. आता हे ऑरेंजवाले 3 होते खालचे. आता हा समजा ग्रीनवाला आहे आणि हा मी काय करू राहिलो, याच्या वर ठेवू राहिलो असा. समजलं का. अरे वॉइड समजलं का कोणता आहे, तर कुठे आहे रिकामी जागा, या 3 बॉलच्या आणि या 1 बॉलच्या मध्ये रिकामी जागा आहे की नाही, हे वाली. समजलं का, हे अशी हे वाली ते जागा आहे. ओके, तर हे जे ते जागा आहे त्याला काय म्हणतात, टेट्राहेड्रल वॉइड. समजलं, टेट्राहेड्रल वॉइड. एका लेयरचे 3 स्पियर आणि एका लेयरचा, देवेश आणि रहाटे हे खेळून नाही राहिलो मी बॉल. कासाठी चालू आहे, हे टाइमपासच होऊ राहिला की नाही हा माझा, नाही तर आता लोक टॉपिक खतम होत्या. तुम्हाला समजलं पाहिजे याच्यासाठी आहे की नाही, मग इकडे पाहा लागेल ना. हां, तर एका लेयरचे 3 स्पियर आणि दुसऱ्या लेयरचा 1 स्पियर. याच्यामधली जे जागा आहे, अरे पडले 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 ठीक आहे बघा. तर ही जे याच्यामधली जे जागा आहे हे 4 जणांपासून बनेल आहे आणि त्या जागेला काय म्हणायचं, टेट्राहेड्रल वॉइड. समजलं, कोणतं वॉइड, टेट्राहेड्रल वॉइड. आता समजा सध्याचं चिटकील आहे, असं काही सोल्युशन आहे का आपल्याजवळ, का ना चिटकील, डबल टेपनं चिटकू शकते आहे की नाही, आहे का आपल्याजवळ त्या दिवसचा,
पावर आहे का ऑफिसमध्ये? बळबळ नका करू. एवढी मेहनत कासाठी चालू आहे? का डबल टेप कोणाजवळ? हां, आता इकडे लक्ष द्या. पाहू, डबल टेप येईल तेव्हा येईल. हे एक लेयर, हे दुसरी लेयर आहे समजा. 2 लेयर आहेत. ओके, थोडं बघा, ह्या 2 लेयर आहेत. ओके, आता या 2 लेयरला, हे एक लेयर आहे, हे दुसरी लेयर आहे. मी याच्या वर ठेवू राहिलो. ठीक आहे, झालं ते असं. ठीक आहे, याच्या वर मी ठेवू राहिलो. जेव्हा मी असं ठेवतो, हे ठीक आहे, तर याच्यामध्ये बी रिकामी जागा राहू राहिली की नाही? राहते का? या लेयरचे 3 स्पियर आणि हे या लेयरचे 3 स्पियर आहे ना. कठीण कार्यक्रम झाला. याच्यामध्ये जे जागा राहते आहे ना, याच्यामध्ये जे जागा राहते ते 6 जणांपासून बनून राहिले. किती? 6. एका लेयरचे 3, दुसऱ्या लेयरचे 3, आणि त्याच्यापासून जे जागा बनून राहिली त्याच्यामध्ये जे राहू राहिली, फक्त हे 3 उलटे असतात. बघा, याचा एक इकडे दाखवायला आहे की नाही, तर याचा एक मला इकडे दाखवावा लागेल आणि हे असं ठेवावं लागेल. ठीक आहे, आणि याच्यामध्ये जे जागा आहे त्या जागेला काय म्हणणार मी? ऑक्टाहेड्रल वॉइड. काय म्हणणार त्याला? ऑक्टाहेड्रल वॉइड. जे किती जणांपासून बनेल? 6 जणांपासून बनेल. ठीक आहे, आणि ते तुम्हाला दिसू राहिलं का? दिसू राहिलं का? खालचे 3 आणि वरचे 3, याच्यामधली रिकामी जागा म्हणजे ऑक्टाहेड्रल. एवढं हे सांगण्यामागचं तात्पर्य हे आहे. नाही आहे? ठीक आहे. हे सांगण्यामागचं तात्पर्य हे आहे की आता आपल्याला याच्यावर तिसरी लेयर ठेवायची आहे. कोणती? तिसरी. पण तिसरी लेयर ठेवता वेळेस अशा पद्धतीनं ठेवायची आहे की आपल्याजवळ 2 ऑप्शन आहेत. एक तर तिसरी लेयर ठेवता वेळेस हे टेट्राहेड्रल वॉइड कव्हर करायचे, बरोबर? कोणते वॉइड? टेट्राहेड्रल. आणि एक दुसरा ऑप्शन काय आहे? तिसरी लेयर ठेवता वेळेस ऑक्टाहेड्रल वॉइड कव्हर करायचे. असे 2 ऑप्शन माझ्याकडे आहेत. ठीक आहे, तर बघा, पहिले प्लेसिंग द सेकंड लेयर अबोव द फर्स्ट लेयर कव्हरिंग द वॉइड्स ऑफ द फर्स्ट लेयर. म्हणजे आपण काय केली? फर्स्ट लेयरचे जे वॉइड होते ते कव्हर करण्यासाठी त्याच्यावर आपण सेकंड लेयर ठेवली, बरोबर? मग पहिल्या लेयरला जर तुम्ही ए नाव दिलं तर दुसऱ्याला नाव काय द्यावं लागेल? बी. आता 2 टाईपचे वॉइड तयार झाले. कोणतं? एक हे जे किती जणांपासून तयार झालं? खालचे 3 पिंक आणि वरचे 3 स्काय ब्ल्यू आहे ना. आणि एक कुठे आहे? एक दिसून नाही राहिला कारण हा डार्क बॉल काढलेला आहे ना. तर हे खालचे 3 आणि हा एक, याच्यामध्ये बी काहीतरी जागा राहील की नाही? ते जागा म्हणजे टेट्राहेड्रल वॉइड. ते तुम्हाला इथं दिसू राहिले व्यवस्थित. ओके, समजली? आता मला जे तिसरी लेयर ठेवायची आहे ते कशा पद्धतीनं ठेवावं लागेल? एक तर टेट्राहेड्रल वॉइड कव्हर करायला लागतील, एक तर ऑक्टाहेड्रल वॉइड. ठीक आहे, तर आता बघा, तर वॉइड 2 प्रकारचे आहेत. कोणतं? एक टेट्राहेड्रल आणि दुसरं ऑक्टाहेड्रल. 2 प्रकारचे वॉइड आहेत. ठीक आहे, मग हे कसे दिसतात? तर बघा, हे वालं हे किती जणांपासून बनेल आहे? 3 ब्ल्यू, स्काय ब्ल्यू कलर आणि 3 ऑरेंज कलर. याच्यामधली जागा, ही मधली जागा म्हणजे कोण आहे? ऑक्टाहेड्रल वॉइड. बघा, हे 3 आणि हे 3 आणि या दोघांच्या मधली जागा म्हणजे हे वाली, आणि त्या जागेला काय म्हटलं आपण? ऑक्टाहेड्रल होल किंवा वॉइड. ठीक आहे, होल म्हणा किंवा वॉइड. नंतर हे वालं टेट्राहेड्रल, हे 3 आणि एक वरच्या याचा 4, आणि त्याच्यामध्ये जे हे जागा आहे, हे जागा म्हणजे बघा, हे 3 आणि एक वरच्या याचा असे 4, त्याच्यामधली जे जागा आहे त्याला काय म्हणायचं? टेट्राहेड्रल होल किंवा टेट्राहेड्रल वॉइड. समजलं? मग आता मला काय करायचे आहे? तिसरी लेयर ठेवायची आहे ना. तिसरी लेयर पुढचा पॉईंट आहे का? ठीक आहे, बघा आता, तर मला 2 पॉसिबिलिटी आहेत माझ्याजवळ आता फॉर प्लेसिंग द थर्ड लेयर. तिसरी लेयर ठेवण्यासाठी 2 पॉसिबिलिटी आहेत ओव्हर द सेकंड लेयर. एक कव्हरिंग द टेट्राहेड्रल वॉइड. एक तर तुम्ही कोणते वॉइड कव्हर करा? टेट्राहेड्रल. एक तर कव्हरिंग द ऑक्टाहेड्रल वॉइड. एक तर ऑक्टाहेड्रल वॉइड कव्हर करा. एक तर टेट्राहेड्रल कव्हर करा, एक तर ऑक्टाहेड्रल कव्हर करा. असे 2 ऑप्शन माझ्याकडे आहेत. ठीक आहे, मग आता हे 2 ऑप्शन आपण यूज करू.
ते पिन पाहिजे, ते काढून घे पहिले, थांब थांब, ते काढून घे. ते कोण लावते रे त्याच्यात? एक लावते आणि एक काढून ठेवते, म्हणजे समोरच्याचा. हां बघा, तर 2 ऑप्शन माझ्याकडे आहेत आता, तर ते 2 ऑप्शन आपण यूज करू. बघा, पहिलं पाहू आपण, प्लेसिंग द थर्ड लेअर इंटू टेट्राहेड्रल वॉइड. कोणत्या वॉइडमध्ये? टेट्राहेड्रल वॉइड. परत एकदा मी सर्व लेअर काढतो, तुम्ही लक्ष द्या. बघा, सगळ्यात आधी आपल्याला कोणती लेअर पाहिजे सांगा बरं? 2 डायमेन्शनवाली कोणती पाहिजे? ABAB पाहिजे ना? 2 डायमेन्शनवाली कोणती पाहिजे आपल्याला? ABAB. ABAB पाहिजे म्हणजे मला दुसरे स्पियर कुठे ठेवा लागतील? डिप्रेशनमध्ये, बरोबर आहे का? डिप्रेशनमध्ये ठेवा लागतील ना? हां, या डिप्रेशनमध्ये ठेवा लागतील. ओके, अरे ठीक आहे. हां, थोडं मोठी घेतो म्हणजे अजून समजायला सोपं जाईल. या डिप्रेशनमध्ये ठेवतो मी. आता बघा, मला याच्यावर थोडं लहान करून टाकतो मी याला. बघा आता मी काय करतो, हे 2 डायमेन्शनवाली ABAB आहे. याच्यावर परत मला कोणते व्हाईट कवर करायचे आहेत? आता पहिले याचा मला कलर बदला लागेल, कारण मला हे दुसरी लेअर घ्यायची आहे आता. ठीक आहे, तर याचा करतो मी कलर चेंज. आता बघा, मी दुसरी लेअर ठेवतो. दुसरी लेअर कशी ठेवायची आहे रे? कोणते व्हाईट कवर करायचे आहेत? हे वाले ट्रँग्युलर, म्हणजे दुसरी लेअर अशी येईल. दिसलं? ओके, अरे समजलं का? दुसरी लेअर अशी ठेवायची आहे. मग आता सेम मी इकडे घेऊन घेतो परत तसंच. आता बघा, हे लेअर कशी ठेवतो मी? कोणते व्हाईट कवर करायचे आहेत? ट्रँग्युलर. ओके, झाली. म्हणजे हे कोणतं तयार झालं? मागचं वालं कोणतं? AB आहे ना, ABAB वालं. पहिली A तर दुसरी B. आता मला तिसरी लेअर ठेवायची आहे, पण तिसरी लेअर ठेवण्यासाठी माझ्याजवळ किती ऑप्शन आहेत पहा. तिसरी लेअर ठेवण्यासाठी माझ्याजवळ किती ऑप्शन आहेत? 2. कोणते 2 ऑप्शन आहे? 2 लेअर ठेवल्या मी. 2 ऑप्शन कोणते आहेत सांगा? एक तर मी कोणते व्हाईट करणार? ऑक्टाहेड्रल कवर. एक तर टेट्राहेड्रल कवर, बरोबर. मग आता समजा मी यातले पहिले टेट्राहेड्रल व्हाईट कवर करतो. कोणते? टेट्राहेड्रल. आता टेट्राहेड्रल व्हाईट जर तुम्ही कवर केले, कोणता आहे टेट्राहेड्रल व्हाईट? जे 4 जणांपासून बनेल आहे. बघा, हे वालं दिसलं का? कोणतं वालं? हे आहे ना. आता जेव्हा तुम्ही हे तिसरी लेअर ठेवू राहिले, पहिली लेअर ओव्हरलॅप होऊ राहिली की नाही? अरे दिसू राहिलं का रे? हे पहा, जेव्हा तुम्ही टेट्राहेड्रल व्हाईट कवर करता, परत दाखवतो मी. पांढरं करू का? बरं, हां बघा काय म्हणत आहो मी. पहा, हे जे व्हॉइड आहे, हे व्हॉइड मी कव्हर करतो. आता कोणतं? जे 4 जणांपासून बनेल आहे. आता 4 जणांपासून बनलेलं जे व्हॉइड आहे ते हे आहे 4 जणांपासून बनेल. खालचा 1 आणि वरचे ग्रीनवाले 3. आता मी जे चौथी लेअर तिसरी लेअर ठेवतो त्यांना हे वाला व्हॉइड कव्हर करतो. ओके, हे वाला व्हॉइड मी आता कव्हर करतो. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही हे व्हॉइड कव्हर करसाल, हे म्हणा किंवा हे म्हणा, अरे तेच आहे ना ते, हे वाला 4 जणांपासून बनेल आहे की नाही? मग हे व्हॉइड मला कव्हर करायचं आहे. मग आता जेव्हा मी हे लेअर त्याच्यावर ठेवतो, काय होते पहा बरं? पहिली लेअर ओव्हरलॅप होते. पहा, या व्हॉइडला कव्हर करायला गेलं की हे पहा, पहिली लेअर ओव्हरलॅप होते का? म्हणजे पहिली आणि तिसरी लेअर कशी होऊ राहिली? सेम. पहिली आणि तिसरी काय होऊ राहिली? सेम होऊ राहिली. पहिली आणि तिसरी सेम होऊ राहिली. म्हणजे पहिल्याचं आणि तिसरीचं नाव सेम. म्हणजे पहिल्याला जर तुम्ही A नाव दिलं तर दुसरीला काय द्यावं लागेल? B. पण तिसरीला काय द्यावं लागेल? A. मग चौथीला काय येईल? B. A B A B. समजलं?
कोणते वॉइड कव्हर केले तर टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल वॉइड कव्हर केले तर पहिली ए, दुसरी बी, तिसरी ए. समजलं? म्हणजे आता चौथी कोणती येणार? बी. म्हणजे कोणती पॅकिंग तयार झाली? ए बी ए बी. समजलं? कोणती पॅकिंग तयार झाली? ए बी ए बी. पण आता जेव्हा मी तिसरी लेअर ठेवतो, आता मी कोणते वॉइड कव्हर करतो? ऑक्टाहेड्रल. आता जे वॉइड मी कव्हर करणार आहोत ते कोणते आहेत? ऑक्टाहेड्रल. ठीक आहे. आता ऑक्टाहेड्रल म्हणजे कोणतं पहिले दाखवून देतो तुम्हाला मी. ऑक्टाहेड्रल म्हणजे कोणतं? हे पहा, हे वाला. अरे हे आहे ना, खालचे 3 आणि वरचे 3. हे पहा, हे वाले वॉइड कव्हर करतो. मला सांगा, हे वॉइड जर मी कव्हर केले तर कोणत्या स्पियर सोबत हे स्पियर मॅच होतील का? नाही होतील मॅच. पहा होतात का मॅच? पहिल्या नावं देऊन घ्या. पहिली कोणती आहे? पहिलीला ए, तर दुसरीला काय म्हणणार? बी. आता बघा, मी तिसरी लेअर ठेवतो. जेव्हा मी आता तिसरी लेअर ठेवतो आणि कोणते वॉइड कव्हर करतो? टेट्राहेड्रल. कोणते? ऑक्टाहेड्रल. पहा आता, तर हे लेअर जेव्हा मी इथं ठेवू राहिलो, कोणासोबत मॅच होऊ राहिली का रे हे लेअर? नाही, कोणासोबत मॅच होत नाही आहे. त्यामुळे या लेअरचं नाव काय असेल? सी. काय असेल नाव याचं? सी. समजलं का? पहिली ए, दुसरी बी, तिसरी सी. कारण हे कोणासोबत मॅच झाली नाही, डिफरंट लेअर आहे. ए बी सी. मग पुढे काय असेल? ए बी सी. परत रिपीट आहे ना, ए बी सी ए बी सी. तर तिसरी लेअर ठेवताना माझ्याजवळ किती ऑप्शन आहेत? 2. एक टेट्राहेड्रल वॉइड कव्हर करा, म्हणजे कवरिंग. इथं काय केलं मी? कवरिंग टेट्राहेड्रल वॉइड्स. कवरिंग टेट्राहेड्रल वॉइड्स. आणि हे काय आहे रे? कवरिंग. हे कोणते आहेत? कवरिंग ऑक्टाहेड्रल वॉइड्स. कोणते? ऑक्टाहेड्रल. कवरिंग ऑक्टाहेड्रल वॉइड्स. ओके. आणि जेव्हा मी टेट्राहेड्रल वॉइड कव्हर केले तेव्हा कोणती पॅकिंग तयार झाली? ए बी टाईप. कोणती? ए बी टाईप. आणि ते कोणती तयार होईल? इथं काय होईल? ए बी सी टाईप. काय म्हणतील याला? ए बी सी टाईप. आता बघा, एक महत्त्वाचं की हे जे ए बी टाईप आहे, या ए बी टाईपलाच म्हणतात HCP. काय म्हणतात? HCP म्हणजे हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. ए बी 2 डायमेन्शन वाली ए बी त्याला बी HCP म्हणत. 3 डायमेन्शन वाले ए बी काय म्हणतात? HCP. ओके. आणि जे 3 डायमेन्शन वाली ए बी सी पॅकिंग आहे, कोणती? ए बी सी. याला म्हणतात CCP किंवा FCC. CCP म्हणजे क्युबिक क्लोज पॅकिंग आणि FCC म्हणजे फेस सेंटर्ड क्युबिक पॅकिंग आहे ना. तर ए बी सीचं नाव आहे. समजलं? बघा, मग पहिले आपण पाहू कवरिंग टेट्राहेड्रल वॉइड्स. इफ द स्पियर्स ऑफ थर्ड लेअर आर प्लेस इन टू टेट्राहेड्रल वॉइड्स ऑफ द सेकंड लेअर. सेकंड लेअरचे जे टेट्राहेड्रल वॉइड होते त्याच्यावर तुम्ही हे तिसऱ्या लेअरचे स्पियर ठेवले, देन पुढे काय होणार? मग देन फर्स्ट अँड थर्ड लेअर आर आयडेंटिकल, सेकंड अँड फोर्थ लेअर आयडेंटिकल अँड सो ऑन. म्हणजे पॅकिंग कोणती तयार झाली? ए बी. मग कोणती लेअर आयडेंटिकल आहे? हे पहिली, हे दुसरी, हे तिसरी, हे चौथी. कोणती आयडेंटिकल आहे? पहिली आणि तिसरी ए, दुसरी आणि चौथी बी आहे का? त्याला तेच सांगितलं, पहिली आणि तिसरी आयडेंटिकल आहे आणि दुसरी आणि चौथी आयडेंटिकल आहे. याला आपण कोणती पॅकिंग म्हणणार? ए बी. आणि प्रोड्युसेस हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर. जे स्ट्रक्चर आहे ते कोणतं स्ट्रक्चर आहे? HCP. आणि हे स्ट्रक्चर कोण दाखवते? मॅग्नेशियम आणि झिंक. याचं एक्झाम्पल कोण आहे? मॅग्नेशियम आणि झिंक. मॅग्नेशियम आणि झिंकमध्ये तुम्हाला कोणती पॅकिंग दिसते? ए बी 3 डायमेन्शनल पॅकिंग. मॅग्नेशियम आणि झिंक. आणि सिम्पलवाली कोणात होती? पोलोनियम. सिम्पलवाली कोणात होती? पोलोनियम. आणि इकडे मॅग्नेशियम झिंक, त्याच्यामध्ये 3 डायमेन्शन ए बी लाच काय म्हणतात? HCP. ओके. दुसरा ऑप्शन काय होता? आता तिसरी लेअर कशी ठेवता? तिसरी लेअर कशी ठेवता की कोणते वॉइड कव्हर करायचे आहेत? ऑक्टाहेड्रल वॉइड. म्हणजे इफ द स्पियर्स ऑफ थर्ड लेअर आर प्लेस इन टू द ऑक्टाहेड्रल वॉइड्स ऑफ द सेकंड लेअर. सेकंड लेअरचे जे ऑक्टाहेड्रल वॉइड आहेत त्याच्यावर थर्ड लेअरचे स्पियर ठेवा. देन फर्स्ट अँड फोर्थ लेअर आयडेंटिकल, सेकंड अँड फिफ्थ लेअर आयडेंटिकल अँड सो ऑन. कारण पॅकिंग कोणती तयार होऊ राहिली? ए बी सी. नंबर दिले तर 1 2 3 4 5 6. कोणती आयडेंटिकल आहे? पहिली आणि कोणती आहे? चौथी. पहिली आणि चौथी आहे का सारखी?
नंतर दुसरी आणि पाचवी बी बी सारखी आहे ना, आणि नंतर तिसरी आणि सहावी सारखी. समजलं? कोणती लेअर सारखी असेल? ओके, पहिली चौथी, दुसरी पाचवी, तिसरी सहावी लेअर काय असेल? सेम असेल, आयडेंटिकल असेल. पॅकिंग एबीसी एबीसी, आणि एबीसी एबीसी अरेंजमेंट प्रोड्युसेस क्युबिक क्लोज पॅक सीसीपी स्ट्रक्चर ऑर एफसीसी स्ट्रक्चर. जे स्ट्रक्चर तयार होते त्याला म्हणतात क्युबिक क्लोज पॅकिंग किंवा फेस सेंटर्ड क्युबिक पॅकिंग. ठीक आहे, असं त्याला म्हणतात. याचं एक्झाम्पल कोण आहे? कॉपर आणि एजी. एजी म्हणजे सिल्वर, एजी म्हणजे सिल्वर. तर कॉपर आणि सिल्वर कोणती पॅकिंग दाखवतात? एबीसी एबीसी. कॉपर आणि सिल्वर कोणती दाखवतात? एबीसी एबीसी. आता पॅकिंग मी सांगितलं तुम्हाला. आता हे पॉइंट्स लक्षात ठेवायचे की जर नंबर ऑफ क्लोज पॅक स्पियर इन युनिट सेल किती आहेत? एन आहे ना. युनिट सेलमध्ये स्पियर किती आहेत? एन. युनिट सेलमध्ये स्पियर किती आहेत? एन. तर जे टेट्राहेड्रल वॉइड्स असतात ते किती असतात? 2n, डबल असतात है ना. जेवढे पार्टिकल आहेत, जेवढे स्पियर आहेत त्याच्या डबल कोण आहेत? टेट्राहेड्रल वॉइड. आणि नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स जनरेटेड इक्वल टू एन. आणि एन कोण आहेत तुमचे? पार्टिकल्स. म्हणजे जेवढे पार्टिकल्स तेवढे ऑक्टाहेड्रल वॉइड, आणि जेवढे पार्टिकल्स त्याच्या डबल टेट्राहेड्रल वॉइड्स. ओके, जेवढे पार्टिकल तेवढे ऑक्टाहेड्रल वॉइड, आणि जेवढे पार्टिकल त्याच्या डबल टेट्राहेड्रल वॉइड. म्हणजे जेवढे ऑक्टाहेड्रल वॉइड आहेत त्याच्या डबल काय असतात? टेट्राहेड्रल वॉइड. हे लक्षात ठेवा, क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी कामाचं आहे. समजलं काय एवढं? हां. तर याच्यामध्ये जो कोऑर्डिनेशन नंबर आहे, एचसीपी सीसीपी स्ट्रक्चर, each sphere in contact with 6 other sphere in the same layer, 3 sphere in the layer above and 3 sphere in the layer below. म्हणून कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 12. म्हणजे या पॅकिंग मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असते? दोन्ही बी. हां, कोणती? एचसीपी आणि सीसीपी, म्हणजे एबी एबी आणि एबीसी एबीसी दोन्ही याच्यात कोऑर्डिनेशन नंबर 12 असते. कारण तुम्ही 2 डायमेन्शन वाली एबी एबी लिहिलं आहे, आणि 2 डायमेन्शनवाल्या एबी एबी मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असते? 6. एका पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये किती पार्टिकल असतात? 6. आता हे झाले त्या लेअरमधले 6, 3 त्याच्या वर आणि 3 त्याच्या खाली, असे किती झाले टोटल? 12. तर कोऑर्डिनेशन नंबर याचा किती असते? 12. एबी एबी आणि एबीसी एबीसीचा किती असते? कोऑर्डिनेशन नंबर 12. पण जे दुसरी आहे, जे म्हणजे जे पहिले पाहालती आपण सिंपल क्युबिकवाली, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असेल? त्यात कसे असतात पार्टिकल ठेवेल सांगा बरं? जातात का खाली? आता बघा, जे आपली 3 डायमेन्शन वाली पहिलीवाली होती ए टाईप, ते अशी होती. अरे अशी होती का? मग आता जर तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं तर पार्टिकलच्या वरती पार्टिकल आहे, आणि एका पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये किती पार्टिकल आहेत सांगा? समजा मी हा एक पार्टिकल कन्सिडर केला, याच्या कॉन्टॅक्टमध्ये किती पार्टिकल आहे? काय मग? हां बघा, या एका पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये किती पार्टिकल आहेत? हे बघा, 1 2 3 4. लेअरमध्ये किती? 4. या लेअरमध्ये किती? 1 2 3 4. याच्या वर बी लेअर आहे, खाली बी लेअर आहे. म्हणजे या पार्टिकलच्या वर बी एक पार्टिकल येणार असा, आणि एक वर झाला म्हणजे किती झाले? 5. आणि एक कुठे येणार? याच्या खाली, खालच्या लेअरचा. म्हणजे टोटल याच्या कॉन्टॅक्टमध्ये किती जण आहेत? 6. समजलं? म्हणजे जे पहिलीवाली पॅकिंग होती आपली ए टाईप, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 6. आणि एबी एबी आणि एबीसी एबीसीचा किती आहे? 12. म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की ए ए ए ए, दुसरी ए बी ए बी, तिसरी ए बी सी ए बी सी. याचे दुसरे नावं, एला काय म्हणतात? सिंपल क्युबिक, सिंपल क्युबिक. ए बी ए बीला काय म्हणतात? एच सी पी. आणि ए बी सी ए बी सीला काय म्हणतात? सी सी पी किंवा एफ सी सी, है ना. आणि यांचा मला सांगायचा आहे कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? याचा किती आहे? 6. याचा किती आहे? 12. आणि याचा किती आहे? 12. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे 3 डायमेन्शनल पॅकिंग.
ओके, राहील लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ स्पियर इन क्यूबिक क्लोज पॅकिंग सीसीपी किती आहे? सीसीपी मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 12. सीसीपी मध्ये 12. नेक्स्ट. व्हॉट इज द 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेशन नंबर इन एचसीपी? 2 डायमेन्शन एचसीपी किती होता? 6. 2 डायमेन्शन एचसीपी मध्ये 6. 2 डायमेन्शन एचसीपी मध्ये 6 आणि 3 डायमेन्शनल एचसीपी मध्ये 12. ठीक आहे. नेक्स्ट. विच अमंग द फॉलोइंग एक्झाम्पल ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल? सिंपल क्यूबिक कोणता आहे? पोलोनियम. कोण आहे? पोलोनियम. विच अमंग द फॉलोइंग मेटल हॅज एचसीपी? एचसीपी म्हणजे कोणती? एबीएबी. आणि एबीएबीचे 2 एक्झाम्पल सांगितले होते. कोणते? मॅग्नेशियम आणि झिंक. 2 होते ना, मॅग्नेशियम आणि झिंक. तर यातलं कोण आहे याच्यात? झिंक. ओके. नेक्स्ट. ओसीपी झालं, ते काय असेल? अरे हे ओसीपी झालं, काय असेल? सीसीपी. सीसीपीलाच काय म्हणतात? एफसीसी. सांगा. विच ऑफ द फॉलोइंग मेटल हॅज सीसीपी? सीसीपी वाले 2 होते. कोणते? एक होतं सिल्वर आणि दुसरं काय होतं? कॉपर. सिल्वर आणि कॉपर. कोणता याच्यात? कॉपर. सिल्वर आणि कॉपर 2 होते ना याचे. हां, सांगा. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ पार्टिकल इन 2 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅकिंग? स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणजे ए ए ए ए. कोणती? 2 डायमेन्शन. आणि स्क्वेअर तयार होण्याला म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर. स्क्वेअर तयार होण्याला म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर 4. ठीक आहे. नेक्स्ट. व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ पार्टिकल इन एचसीपी स्ट्रक्चर? आता हा आहे गुगली, कारण एचसीपी 2 आहेत. एचसीपी 2 आहेत ना, एक 2 डायमेन्शन, एक 3 डायमेन्शन. आणि काही देल नसलं तर 3 डायमेन्शन घ्यायचं, कारण ॲक्च्युअलमध्ये सॉलिडचं स्ट्रक्चर 3 डायमेन्शनच आहे की नाही. मग काही देल नाही म्हणजे आपण काय घेणार? 3 डायमेन्शन. तर फक्त त्यांना एचसीपी जर म्हटलं तर 3 डायमेन्शन घ्यायचं. आणि 3 डायमेन्शनमध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असते? 12. आपण कोणतं कन्सिडर केलं? हे देल नाही म्हणून 3 डायमेन्शन. कोणतं कन्सिडर केलं? 3 डायमेन्शन, कारण त्यात ऑप्शन 6B आहे आणि ते 2 डायमेन्शनचं असते, है ना. नेक्स्ट. देल नसलं तर 3 डायमेन्शन अज्युम करायचं. व्हॉट इज द मिनिमम नंबर ऑफ स्पियर रिक्वायर्ड टू डेव्हलप ऑक्टाहेड्रल वॉइड? ऑक्टाहेड्रल वॉइड किती जणांपासून तयार होते? 6. खालच्या लेअरचे 3, वरच्या लेअरचे 3, म्हणजे टोटल 6. म्हणजे ऑप्शन सी. ऑक्टाहेड्रल वॉइड 6 जणांपासून तयार होते. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ क्यूब्स सराउंडिंग अ कॉर्नर पार्टिकल ऑफ बीसीसी युनिट सेल? कोणती युनिट सेल आहे? बीसीसी युनिट सेल आहे. आणि कॉर्नर पार्टिकलला किती क्यूब सराउंड करतात? कॉर्नर पार्टिकल इज शेअर्ड बाय 8 युनिट सेल. कॉर्नर पार्टिकलला किती जण शेअर करतात? आणि युनिट सेल कशी असते? क्यूब. क्यूबिक म्हटलं ना आपण. मग आता यानं विचारलं टोटल नंबर ऑफ क्यूब सराउंडिंग कॉर्नर पार्टिकल. आता युनिट सेल कोणती बी असो, कॉर्नर पार्टिकल किती युनिट सेलमध्ये शेअर असतो? 8. म्हणजे उत्तर काय येणार? 8. 8 युनिट सेल कॉर्नर पार्टिकलला शेअर करतात. समजलं? तर अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला पॅकिंगवरती एक्झाममध्ये विचारतात. म्हणजे इथं पॅकिंगवाला टॉपिक आपला संपला. नेक्स्ट क्लासमध्ये आपण घेणार आहोत पॅकिंग इफिशियन्सी. ओके.